तून आभार मानतोय का आपण मला 293च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली। कृषी विभागाच्या वतीने अतिवृष्टीचे अनेक पंचनामे झाले, अनेक नुकसानी झाली, जमीन खरडून गेल्या, जमिना वाहून गेल्या, परंतु नुकसान भरपाई देताना त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे। हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं। खरं म्हणजे ते जर्नल पॅकेज मध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे 31,600 काही कोटी रुपये जे मंजूर केले, त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान बी पोहोचलेले नाही। काही ठिकाणी पशुधन जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा असा आहे अध्यक्ष महोदय का ज्याची नोंद असेल पशुधनाची त्यालाच नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ज्याची नुकसान देताना नोंद नाही त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करावी। मंत्री महोदय आपण ही केली तर निश्चित जो शेतकऱ्याचा पशुधन एकदा एक्सपायर झाला, तो वारला, तो मेला, तर त्याचा पंचनामा झाला आणि पोस्टमार्टम झाला की त्याला पैसे मिळाला पाहिजे। परंतु दुर्दैवाने अशी नोंदीच्या बाबतीत अनेक वेळेस मी ताईलाही भेटलो, मंत्री महोदयांना त्यांनाही विनंती केली का अशा प्रमाणे पशुधन एकदा शेतकऱ्यांचा दुधाचा असेल, शेती करण्याचा असेल, तो एकदा वाहून गेला किंवा कुठं सापडला नाही तर त्याची ही नोंद ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पोस्टमार्टम करताना झाला नाही, त्याच्याबद्दल ही चिंता सरकारच्या वतीने शेतकरी चिंतित आहे, त्याला मदत द्यायला पाहिजे। आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस 50%च्या आत हा आणेवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे। कारण की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.